सर्वसामान्य माणूस फायनान्शियल प्लॅनिंग करताना बऱ्याचदा टाळाटाळ करतो, परंतु याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. समजा तुम्ही जॉब करताय किंवा बिझनेस करताय आणि अनसर्टन गोष्टी घडल्यानंतर तुमचा जॉब लॉस झाला किंवा काही बिझनेसमध्ये इश्यू झाले, तर पुढील 6 महिने तुमचं सर्व्हायवल होणं गरजेचं आहे. ते कसं बरं होईल समजून घेऊया. तुमचा मंथली एक्सपेन्सेस 30,000 आहे. 6 महिने जर आपल्याला सर्व्हायवल करायचं असेल तर 30,000 गुणिले 6 महिने जवळजवळ 1,80,000 ते 2 लाखाचा तुमच्याकडं इमर्जन्सी फंड पाहिजे. तो कसा तुम्हाला क्रिएट करता येऊ शकतो? तो तुम्ही एफडीत इन्व्हेस्ट करू शकता, तो तुम्ही लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा आरबीआय फंडमध्ये करू शकता. या पद्धतीने तुम्ही तुमचं इमर्जन्सी फंडचं प्लॅनिंग करू शकता. सेकंड थिंग इज व्हॉट, मला एक सांगा, तुम्ही सर्वांनी अमृत पिलेलं आहे का? नाही, बरोबर. जर आपल्याला मी किंवा कुणीच अमृत पिलेलं नाही, आपल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी मृत्यू हा येणारच आहे. मग आपल्या जाण्यानंतर आपल्या नॉमिनीला किंवा आपल्या पश्चात जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कुठला त्रास व्हावा असं कोणाची इच्छा आहे का? तर नाही. तर त्यासाठी गरजेचं असतो टर्म प्लॅन. टर्म प्लॅन म्हणजे काय? जर एखादा व्यक्ती जिवंत असताना काही अमाऊंट इन्कम तो कमावतोय, तर तो गेल्यानंतर त्या फॅमिलीचा फायनान्शियल लॉस जो होणार आहे तो आपण कुठेतरी रिकवर करू शकतो. आपण एक उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्तीचं वय 30 आहे, तो वर्षाला 10 लाख रुपये कमावतोय. इन्क्रीमेंट किंवा प्रमोशन आपण 2 मिनिटं बाजूला ठेवूया. तो वयाच्या 7 पर्यंत इन्कम कमावणार होता. तो 10 लाख रुपये गुणिले 30 वर्ष, जवळजवळ तो 3 करोडचा कॉर्पस कमावणार होता. आणि त्या व्यक्तीची जर डेथ 30व्या वर्षी झाली तर त्या व्यक्तीच्या नॉमिनीचं 3 करोडचं नुकसान आहे. सो इन्कमच्या रेशोमध्ये तुम्हाला टर्म प्लॅन घेतला पाहिजे. बऱ्याचदा लोक काय करतात, प्रीमियम पाहून मग टर्म प्लॅन घेतात. तसं करणं खूप धोकादायक होऊ शकतं. आणि नंबर 3, तुमच्याकडे किंवा माझ्याकडे संजीवनी औषध नाही आहे, बरोबर. तुम्ही किंवा मी काहीतरी आजारी पडणार आहोत किंवा आपले पॅरेंट्स पडणार आहेत किंवा ॲक्सिडेंट गोष्ट जर भेटली तर आपल्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागणार. या केसमध्ये आपल्याकडे असायला हवा हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स कसा काम करतो? ज्यावेळी तुम्हाला इमर्जन्सी असते, मग ती मेडिकल असू द्यात किंवा ॲक्सिडेंटल असू द्यात, त्यावेळी ही कामाला येते. या गोष्टीमध्ये बऱ्याच लोक काय म्हणतात की आम्हाला आमच्या एम्प्लॉयरकडून किंवा कंपनीकडून मेडिक्लेमची सुविधा मिळते, परंतु ती किती असते अशी? ती असते 2-5 लाखापर्यंत. आणि तुमच्यावर जेव्हा मेडिकल इमर्जन्सी येते किंवा ॲक्सिडेंटल केस जेव्हा होते त्यावेळी तुमचं बिल 2-5 लाखाच्या आत येईल याची काही श्युरिटी नसते. त्यासाठी गरजेचा असतो पर्सनल इन्शुरन्स. म्हणून पर्सनल इन्शुरन्स घेताना तुमच्या फॅमिली मेंबरचं स्ट्रक्चर कसं आहे, कोणत्या एज ग्रुपमध्ये लोक आहेत आणि त्याप्रमाणे ते घेतलं पाहिजे. मिनिमम 10 लाख ते 50 लाखाची तुमची स्टार्टिंग प्राईस, मॅक्सिमम देर इज नो लिमिट. तुमच्या फॅमिली स्ट्रक्चरवर ते डिपेंडेंट आहे. आणि पर्सनल इन्शुरन्स हा तुमचा दरवर्षी वाढतच जात असतो, तुमचं कव्हर वाढतच जात असतं. त्यामुळे एम्प्लॉयवर डिपेंड राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा पर्सनल इन्शुरन्स घेणं फार गरजेचं आहे. या 3 गोष्टी फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये फार गरजेचं आहे. यानंतर मेन गोष्ट येते की आपण जिवंत आहोत, आपण कमावतोय आणि आपल्याकडे इमर्जन्सी फंड सुद्धा आहे. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना काहीतरी स्वप्न आहेत, काहीतरी ड्रीम्स आहेत, काहीतरी त्यांना करायचं आहे. त्यासाठी लागते इन्व्हेस्टमेंट. आणि प्रत्येक गोष्ट ही पैशाने सॉल्व्ह होऊ शकते. मला तरी असं वाटतं. काही गोष्टींना अपवाद आहे. जर आपण जिवंत आहोत तर आपल्याला फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे, मग त्याच्यामध्ये काय काय येतं? स्वप्न आहेत लोकांचं. काय असतं स्वप्न? ड्रीम कार घ्यायची आहे, ड्रीम होऊन घ्यायचं आहे, मुलांचं शिक्षण आहे, मुलांचं लग्न आहे किंवा हॅपी रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असतं लोकांना. अर्ली रिटायरमेंट हे नवीनच सुरू झालं. खूप साऱ्या लोकांचं तेही एक उद्दिष्ट असतं. यासाठी लागतं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिस्टन्सी आणि सातत्य. मग ते कसं तुम्हाला मिळवता येतं? तर ते SIPतून करतात. तुमच्या प्रत्येक स्वप्नासाठी, तुमच्या प्रत्येक ड्रीमसाठी तुम्हाला एकच गोष्ट आहे, ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये बरेचसे टाईप्स आहेत, तर सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारा असेल एखादा कुठला तर ॲसेट, तो आहे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी देऊन एक ठराविक अमाऊंट गुंतवायची असते, दरवर्षी ती स्टेपअप करत राहावी लागते. तर तुम्हाला त्या स्वप्नांना जी अमाऊंट लागणार आहे ती तुम्हाला नक्कीच मिळू शकते. सो या सगळ्या डिस्कशनमधून तुम्हाला हे लक्षात येतं आहे की तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असायला हवा, तुमच्याकडे मेडिक्लेम असायला हवा, तोही पर्सनल मेडिक्लेम असायला हवा, तुमच्या इन्कमच्या रेशोमध्ये तुमचा टर्म प्लॅन असायला हवा, की तुमचं इन्व्हेस्टमेंट असायला हवं. ते इन्व्हेस्टमेंट असं असायला हवं की ते मार्केटला बीट करेल. सो फायनान्शियल प्लॅनिंग करताना सामान्य माणसांनी या सर्व गोष्टींचा विचार करून ह्या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप पूर्ण करायला पाहिजे. असंच तुमचं हे प्लॅनिंग करायचं असेल आणि आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल, खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.